नमस्कार मित्रमंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सचिन इन दनांग. घेऊन आलो आहे तुमच्यासाठी न्यू व्हिडिओ. दनांग सिटीमध्ये 1 जुलैपासून नवीन मॉल चालू झाला आहे, एऑन मॉल, TTC प्लाझा, थानके डिस्ट्रिक्टमध्ये. तर तिथे आम्ही व्हिजिट करायला गेलो होतो. मी आणि माझ्यासोबत काम करतो इंडियन आणि एक आहे तो मित्र माझा. त्याच्या बाईकवरूनच गेलो होतो आम्ही आणि बाईक खाली अंडरग्राऊंड पार्किंग आहे, तिथे पार्क करून आम्ही मॉल एक्सप्लोअर करायला वरती जाणार आता. संध्याकाळी आलेलो त्यामुळे बराच क्राऊड होता आणि फ्रायडे असल्यामुळे वीकेंड, त्यामुळे विचारायला नको, भरपूर गर्दी होती मित्रांनो. तर बाईक पार्क केली आम्ही, टोकन घेतला आणि निघालो. एऑन मॉल, दनांग सिटी. एऑन हा बेसिकली जापनीज कन्सेप्ट आहे, जापनीज ब्रँड आहे तो. आणि व्हिएतनाममध्ये त्यांचे टोटल 8 मॉल आहेत, होचिमिन सिटी आणि हनोईमध्ये. हा दनांगमध्ये फर्स्ट मॉल आहे त्यांचा आणि कम्पॅरेटिव्हली छोटा आहे होचिमिन आणि हनोई सिटीपेक्षा. रिसेंटली चालू झाल्यामुळे बहुतेक सर्व शॉप्समध्ये भरपूर डिस्काउंट्स आणि ऑफर्स चालू आहेत. तर कोण माझा व्ह्युअर कोणी असेल दनांगमध्ये तर इथे या, नक्कीच व्हिजिट करा. एअरपोर्टपासून फक्त 5 मिनटाच्या अंतरावर आहे मित्रांनो, त्यामुळे इझी टू ॲक्सेसिबल आहे. ग्राउंड फ्लोअरवर पूर्ण सुपर मार्केट आहे जापनीज स्टाईल. फर्स्ट फ्लोअरवर क्लोदिंग, शूजवेअर, फुटवेअर्स आणि ॲक्सेसरीज आहेत. आणि वरचे 2 फ्लोअर, टॉप फ्लोअर इज फॉर द फूड कोर्ट. बुफे रेस्टॉरंट्स आहेत, आला कार्ट्स आहेत आणि कॉफी शॉप. तर मित्रांनो, आता येऊन पोचलो आहे मी फर्स्ट फ्लोअरवर. पहिल्या माळ्यावर जे आहेत क्लॉथिंग स्टोअर्स आहेत आणि स्पोर्ट्सवेअर. तर हा आहे आदिदासचा शोरूम. आदिदास जगप्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहे. तर मी बाहेरूनच त्याला टाटा केला आणि पुढे निघालो एका जॅपनीज क्लोथिंग ब्रँडमध्ये. नाव माहिती नाही मला काय आहे ह्याचं, मोजी असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर मी इथे पण फक्त बाहेरूनच विंडो शॉपिंग केली आणि पुढे निघालो. व्हरायटीज भरपूर आहेत, पण एवढ्यात काय आपला वेकेशनचा प्लॅन नाही, त्यामुळे उगाच कपडे घेऊन ठेवून करणार काय ते. त्यामुळे म्हटलं असू दे, फिलहाल रहने दो. तर पुढे निघालो तर हे बघा मित्रांनो काय दिसले मला. हे दोघे बाईकवर बसलेत आणि बाईक ह्यांची चालू होत नव्हती. तर म्हटलं जरा मदत करू का, तर म्हटलं नको, असू दे, लेट मी माइंड माय ओन बिझनेस. तर मी त्यांना तिथूनच सोडून दिलं आणि पुढे निघालो. नाही की थानके. ते बघा मित्रांनो 2 कार्स पण आहेत, बंपर प्राईस, लकी ड्रॉ जिसको मिलेगा उसको मिलेगा गाडी. तर आता येऊन पोचलो आहे मी वरती 3rd फ्लोअरला, जिथे आहे फूड कोर्ट्स. लाईन बघा किती लांब लचक लाईन लागलेली आहे. बरेच वेटिंगवर आहेत लोक. हे पूर्ण बुफे रेस्टॉरंट्स आहेत आणि अरब पण कोण दिसले. सलाम अलैकुम हबीबी. तर इथून पुढे निघालो मी मित्रांनो आणि हे डोटोरी म्हणून जॅपनीज बुफे रेस्टॉरंट आहे, तिथे पण वेटिंग होती. बहुतेक मित्रांनो सर्व रेस्टॉरंट्सच्या बाहेर अशीच वेटिंग आहे, कारण छोटी स्पेस असल्यामुळे रेस्टॉरंट पटकन भरतं आणि वेटिंग लागते लगेच. आणि पुढे निघालो लास्ट टॉपमोस्ट फ्लोअरवर मी. आणि वाटेत मला दिसला बैल, तर बैलाला जरा शूट करूया म्हटलं. युनिक बैल दिसला, उसको शूट करले ते. आणि जवळपास झालं माझं ऑलमोस्ट एक्सप्लोअर करून. आता आम्ही इथून परत जाणार सनहोमला, बॅक टू अपार्टमेंट. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोचवा. ही माझी रोजची जर्नी आहे ॲज अ इंडियन लिव्हिंग अँड वर्किंग इन व्हिएतनाम, दनांग सिटी, पाना हिल्स. जर कोणी येत असतील तुमचे मित्रपरिवार तर नक्की सजेस्ट करा, माझ्याशी कनेक्ट रहा. आय कॅन गाईड यू, आय कॅन हेल्प यू एक्सप्लोअर
तर धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.